नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिकन सीख कबाब किंवा चिकन टिक्की। चला तर मग बघूयात त्याची रेसिपी कशी बनवायची ते। आता आपण चिकन कबाबची रेसिपी बघूयात। चिकन कबाबसाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे, 2 छोटे साईजचे कांदे आणि 1 पाव आलं लसूण दोन्ही क्रश करून घेतलेलं आहे, 2-2 टेबलस्पून आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर। आता आपण सगळं एकत्र घालून चिरून कापून घेऊया आणि मिक्स एक त्याचं बॅटर बनवून घेऊया। कोथिंबीर घातली आहे मी, कांदा, बारीक चिरलेलं आलं आणि लसूण, हे सगळं एकदा मी फूड प्रोसेसर मधून मिक्स करून घेणार, चिरून कापून घेणार पूर्ण फाईन। हे सगळं चिरून कापून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण एक पाव, आपल्या पावचा पण प्रॉपरली खिमा झालेला आहे याच्यामध्ये। आता आपण हे काढून घेऊया आणि जे सगळे ड्राय मसाले आहेत ह्याच्यामध्ये घालून घेऊया। चवीनुसार मीठ, मसाले आणि हळद घालूयात। एक हिप ऑफ टीस्पून, 1.5 टीस्पून चिकन मसाला आणि 2 टीस्पून घरचा काळा मसाला। तुमच्याकडे जो मसाला असेल घरचा तो तुम्ही वापरू शकता आणि अगदी पाव टीस्पून गरम मसाला। हे सगळं घालून आता आपण हळूहळू मिक्स करून घेऊया। याच्यामध्येच एक अंड क्रॅक करून घेऊया आणि चिकनचे आता पीसेस त्याच्यामध्ये घालूयात आणि सगळं एकत्र परत एकजीव होईपर्यंत फूड प्रोसेसर मधनं फिरवून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये मी मीठ ऍडजस्ट केलेलं आहे आणि एक पळी भरून साजूक तूप घालतेय मी, म्हणजे ते पूर्णपणे त्याचा छान डो तयार होईल आणि आपल्याला टिक्की करायला सोपं जाईल। आता हे छान एकजीव झालेलं आहे। आता आपण हे सगळं जे चिकनचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते आपण एका बाउलमध्ये, मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। आता हे असं करून आपण सगळे सीख कबाब बनवून घेऊयात। ही रेसिपी खूप छान लागते। तुमच्याकडे स्क्यूअर्स नसतील तर तुम्ही फक्त सीख कबाबचा असा आकार देऊन सुद्धा करू शकता, पण हे खायला छान वाटतात। लहान मुलांना पण मजा येते खायला, म्हणून मी असे करते। ऑरेंज तुम्ही हा सुद्धा त्याला शेप देऊ शकता, हा टिक्कीचा शेप देऊ शकता किंवा हा सुद्धा शेप देऊ शकता। सिलेंडर असा करूनही तुम्ही सिलेंडर शेप देऊ शकता, जो
एक्झॅक्टली शीख कबाब सारखाच दिसतो. आणि असे करून आपण आपले सगळे शीख कबाब बनवून घेऊया. फक्त थोडे फ्लॅट करा, पातळ करा, म्हणजे ते छान शिजतील. हे बघा, प्रेझेंटेशनच्या दृष्टीने शीख कबाब जर स्क्युअर्स मध्ये तुम्ही लावले तर ते छान वाटतात सर्व करायला. ज्या वेळेला तुमच्या घरात पार्टी असेल किंवा पार्टी नसेल सुद्धा तुमच्यासाठी तुम्ही करूच शकता नक्कीच. आता हे आपण झाकण मारून ठेवूयात याला आणि त्याला व्यवस्थित कुक होऊन देऊयात. आता हे आपण फ्लिप करून घेऊयात. वाव, असं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला शिजवून घ्या. नाही, हे बघा, हे विदाउट स्क्युअर्स वाले जास्त पटकन शिजले जातात आणि चांगले शिजतात. परत आहे झाकण मारून ठेवूया. माझी आजची सीख कबाबची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजची रेसिपी तुम्हाला आवडेलच, करून बघा आणि तुम्ही खा, घरच्यांना खायला घाला आणि स्वस्थ राहा. थँक्स फॉर वॉचिंग.